एकूणच या खरीप हंगामाच्या निमित्ताने पहिल्यांदा हवामान खात्याने त्यांचं प्रेझेंटेशन केलं आणि सरासरीपेक्षा जास्त पाऊस यावर्षी असेल असा त्यांचा अंदाज आहे। सरासरीपेक्षा 60% 17% विविध विभागांमध्ये महाराष्ट्रातल्या त्यांनी पाऊस दाखवलेला आहे। दुसरं, पावसाच्या 2 दिवसांमधला जो खंड आहे हा देखील फार असणार नाही असा देखील अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। अर्थात हा सगळा अंदाज वर्तवताना त्यांनी एक कॅव्हेट त्याच्यात टाकलेला आहे की लॉंग टर्मचा अंदाज जो असतो तो आमचा करेक्ट येतो, पण शॉर्ट टर्मचा जो असतो त्याच्यामध्ये काही डेव्हिएशन असतं। त्यामुळे एकूणच योग्य पाऊस पडेल अशा प्रकारची अपेक्षा या ठिकाणी निश्चितपणे आहे। यासोबत कृषी विभागाने देखील त्यांचं प्रेझेंटेशन केलेलं आहे आणि राज्यामध्ये आवश्यक तेवढा बियाण्यांचा पुरवठा आहे, आवश्यक तेवढं खत उपलब्ध आहे आणि त्याचा कुठलाही तुटवडा पडणार नाही। आणि साधारणपणे मागील वर्षांचा कल पाहता कुठलं पीक कुठे कमी अधिक प्रमाणात घेण्यात येईल याचा विचार करूनच या ठिकाणी बियाण्यांची उपलब्धता करून देण्यात आलेली आहे। आणि हे करत असताना वारंवार बोगस बियाण्यांचे प्रकार बाहेर येतात म्हणून महाराष्ट्राने पहिल्यांदा एक प्रयोग केलेला आहे। केंद्र सरकारची साथी ही हे साथी पोर्टल आहे। या पोर्टलवर जी काही बियाणं आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याला ट्रेसेबल अशा प्रकारचं जे रजिस्ट्रेशन असतं, म्हणजे नेमकं त्याचं उत्पादन कुठे झालेलं आहे हे आपल्याला त्याच्यावर ट्रेस करता येतं। पण दुर्दैवाने राज्यांमध्ये जे बियाणं विकलं जातं त्याच्यापैकी 75% बियाणं हे ट्रुथफुल बियाणं आहे, म्हणजे जे बियाणे उत्पादकाने तयार केलेलं बियाणं नाहीये। आणि म्हणून अशा प्रकारचं जे बियाणं आहे यातनंच बोगस बियाण्याची पद्धती सुरू होते। म्हणून या वर्षीपासून केंद्र सरकारला रिक्वेस्ट करून महाराष्ट्राच्या कृषी विभागाने या जे काही ट्रुथफुल बियाणं आहे हेही साथी पोर्टलवर आणावं लागेल असा नियम केला। केंद्राने देखील मान्यता दिली। केवळ मान्यताच दिली नाही तर केंद्राने इतर राज्यांनाही सांगितलं की चांगली पद्धती आहे। यावर्षी हे उशिरा सुरू झाल्यामुळे जवळपास 70,000 क्विंटल बियाणं ट्रुथफुलचं हे आता आपल्या पोर्टलवर उपलब्ध आहे, म्हणजे ते पूर्णपणे ट्रेसेबल आहे। त्यामुळे त्याच्यामध्ये बोगसगिरी केली तर कोणामुळे झाली आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकते। पुढच्या वर्षीपासून 100% बियाणं ट्रुथफुलचंही हे आपल्या साथी पोर्टलवर असेल। त्यामुळे हा जो काही बोगस बियाणाचा विषय आहे हा विषय निश्चितपणे आपण बंद करू। खतांच्या बाबतीत एक सातत्याने शेतकऱ्यांकडनं तक्रार येते ती म्हणजे लिंकिंगची, आणि म्हणून त्याही संदर्भात अतिशय कडक अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। प्रत्येक कृषी केंद्राच्या बाहेर लिंकिंगच्या संदर्भातला बोर्ड लावायला सांगण्यात येणार आहे, त्याच्यावर फोन नंबर देण्यात येणार आहे। लिंकिंगचा कुठे आग्रह झाला तर त्या संदर्भात त्या नंबरवर फोन करून त्याच्यावर कारवाई केली जाईल। काही कृषी केंद्रांनी आमच्या हे लक्षात आणून दिलं की आम्हाला लिंकिंग करायचं नाही, पण पुरवठादार कंपनी ही कंपल्शन करते लिंकिंगचं। अशा पद्धतीत आम्ही हाही निर्णय घेतलेला आहे की त्यांच्याकडनं त्याची माहिती घ्यायची आणि साधारणपणे खतं वगैरे या ज्या गोष्टी आहेत या मोठ्या प्रमाणात सबसिडीत आपण देतो। त्याच्यामुळे त्याच्यावर आपल्याला एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट लावता येतो। त्यामुळे लिंकिंग हा जर कंपन्यांनी केलं तर एसेन्शियल कमोडिटी ऍक्ट किंवा तत्सम कायद्याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशा प्रकारचा निर्णय देखील आपण केलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कुठेही लिंकिंगचा सामना करावा लागू नये अशा प्रकारचा आपला या ठिकाणी प्रयत्न आहे। विशेषतः दुर्गम भागामध्ये सर्व गोष्टी पोहोचल्या पाहिजेत या संदर्भातला आपला प्रयत्न आहे। कीड व्यवस्थापनाच्या संदर्भात देखील मोठ्या प्रमाणात आपण प्रयत्न करतो, कारण चांगला हंगाम असू शकेल अशा पद्धतीची परिस्थिती असल्यामुळे या कृषी मंत्री चांगला हंगाम असू शकेल अशा प्रकारची परिस्थिती असल्यामुळे कीड व्यवस्थापन हे अतिशय महत्वाचं आहे। कारण
इकडे इकडे ना इथे आपल्याला कल्पना आहे की मागच्या काळामध्ये कापसावर गुलाबी बोंडअळी असेल किंवा सोयाबीनवर येलो मोझॅक असेल किंवा इकडे धानावर मावा तुडतुडा असेल, अशा प्रकारचे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी संत्र्यावर तेल्यासारखा लोग असेल, असे अनेक रोग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आणि म्हणून कीड व्यवस्थापन योग्य प्रकारे झालं पाहिजे या दृष्टीनं सगळी काळजी घेण्यात येते आहे. विशेषतः यावर्षी डिजिटल शेतीशाळा ही देखील आयोजित करण्यात आलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यामध्ये डिजिटल शेतीशाळा आयोजित करण्यात येतील. शेतकरी त्याच्यावर डिजिटल शेतीशाळेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात या संदर्भात म्हणजे शेतीमध्ये कीड व्यवस्थापन असेल किंवा चांगल्या ज्या नवीन पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बाबतीत शेतकऱ्यांना योग्य अशा प्रकारचं मार्गदर्शन हे त्या माध्यमातून आपण देणार आहोत. एक कृषी विभागाने अतिशय चांगली गोष्ट केलेली आहे. एक महाविस्तार ऍप हा कृषी विभागाने आता लॉन्च केलेला आहे. महाविस्तार ऍपवर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे. AI पॉवर्ड ऍप आहे आणि याच्यावर शेतीच्या संदर्भातली सगळी माहिती उपलब्ध आहे. त्याचे व्हिडिओज देखील उपलब्ध आहे. म्हणजे कोणालाही शेतीतला कुठलाही प्रश्न आला, कुठली लागवड करायची आहे त्याची काय पद्धती आहे, कुठली कीड व्यवस्थापन करायचं आहे त्याची काय पद्धती आहे, काय वापरलं पाहिजे, कुठल्या स्टेजवर काय